पण मंडळी, गेल्या काही वर्षात महाराष्ट्रानं राजकीय भूकंपाचे इतके धक्के पचवलेत की आता जनतेच्या अंगात राजकीय धक्क्यांची अँटीबॉडी तयार झाली। गंमत नाही, कारण या राजकारण्याने कितीही कोलांट उड्या मारल्या तरी जनतेला धक्का बिक्का आता बसणं बंद झालंय। एकीकडे हवामान खातं पावसाचे इशारे देत असताना राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींनी महाराष्ट्राला एका सुखद पुरोगामी धक्क्याचा इशारा दिला। त्यामुळे एकदा कुर्सी की पेटी बांध लीजिए अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। टायगरचं ऑपरेशन झाल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या चालीविषयी चर्चांचा धुरळा उडाला। एकीकडे शरद पवार आगामी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपली जी राष्ट्रवादी आहे ती काँग्रेसमध्ये विलीन करणार अशी आवाई उठते। दुसरीकडे थेट एनडीए सोबत जाण्याची शक्यता वर्तवली जाते। शरद पवारांना वाऱ्याची दिशा अचूक कळते यात तीळ मात्र शंका नाही, पण त्यांच्या राजकारणाची दिशा ते सहजासहजी कोणाला कळू देत नाहीत हा इतिहास आहे। त्यामुळे प्रश्न पडतोय की खरोखरच एखादा मोठा बदल महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा होणार आहे की नेहमीप्रमाणे पवारांनी टाकलेली किंवा आणखी कोणी टाकलेली ही राजकीय गोगली आहे। भाजप आणि काँग्रेस या दोन डगरींवर पाय ठेवून केवळ खडा टाकून पाहण्याचा हा प्रयत्न आहे की अंदाजाच्या पलीकडचं हे वेगळं काही राजकारण आहे। स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व पवारांच्या राजकारणाचा कणा राहिला आजवरचा। प्रादेशिक अस्मिता आणि राष्ट्रीय पातळीवरची एक वजन याच्या बळावर त्यांनी आजवर राजकारण केलं, पण आता अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांना हा निर्णय घ्यावा लागू शकतो का? भाजपसोबत जाणं ही विचारांची दिशा बदलणं नक्की असेल की ही तडजोड असेल? ते एनडीएत गेले तर तो केवळ राजकीय भूकंप ठरणार नाही, पण महाराष्ट्राच्या वैचारिक पातळीवरचा एक मोठा धक्का असेल। स्वतःच्या आमदारांना आणि खासदारांना राजकीय स्थैर्य देण्यासाठी पवार हा पर्याय चाचपडून पाहत असावेत की दोन्ही बाजूंना खडा टाकून अंदाज घेत असावेत, या सगळ्याची चर्चा आहे। केंद्रातल्या मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा, हे सगळं असताना या सगळ्या भेटी गाठी घडामोडी त्यामुळे चर्चेला उधाण। आणि त्यासाठी या चर्चेत सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत। आपल्या सोबत या सगळ्या चर्चेला ज्यांनी हवा देण्याचं काम केलं ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी आपल्या सोबत आहेत। खूप स्वागत आहे तुमचं। आपल्या सोबत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये सुद्धा जोडले गेलेले आहेत। केशवजी, तुमचंही स्वागत आहे। लोकमत नागपूरचे संपादक श्रीमंत माने सर आपल्या सोबत आहेत आणि थोड्याच वेळात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे सर सुद्धा येतील। माने सर, खूप स्वागत आहे तुमचं। अमोलजी, माहिती आहे तुम्हाला, मी सुरुवात तुमच्यापासून करणार आहे। तुम्ही असं सांगितलं की महाराष्ट्रामध्ये सुखद पुरोगामी धक्का बसणार आहे, भूकंपाचे संकेत तुम्ही दिले, पण तुम्ही असं का करता? तुम्ही फक्त काहीतरी हेडिंग सांगता, बातमी सांगा आम्हाला, हा भूकंपाचा केंद्र कुठं आहे ते आम्हाला सांगा, हा भूकंप किती रिश्टर स्केलचा असणार आहे ते सांगा, भूकंप कुठं होणार आहे तेही सांगा। पहिल्यांदा तर माझ्या ट्विटमुळे याला हवा मिळाली असं जे आपण सांगितलंय, तर अर्थातच मी ट्विट करताना काही गोष्टीचं आकलन करूनच केलं असेल, यात काही दुमत असण्याचं कारण नाही। दुसरं असं आहे की त्या ट्विटवर मी महाराष्ट्राला पुरोगामित्वाचा सुखद धक्का हे ट्विट तेव्हा केलं ज्यावेळेस विजय वडेट्टीवार साहेब, जे काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत, त्यांनी त्यांचं वक्तव्य तुम्ही जरा परत ऐका। ते काय म्हणतायत की चर्चा सुरू आहे, हे ऐकलं हे खरं आहे। कोण म्हणताय? विजय वडेट्टीवार साहेब म्हणतायत। विनोद तावडे साहेबांसोबत 21 वेळा बैठक झाल्याचं स्वतः आदरणीय खासदार सुप्रिया त्यांनी पण सांगितलंय। आणि काही दिवसांपूर्वी खासदार कोल्हे साहेबांनी ऑफर आली तर विचार करू असं पण एक वक्तव्य केलं होतं। आणि इतकंच नाही तर जयंत पाटील साहेबांनी सुद्धा विनोद तावडे साहेबांची भेट घेतल्याची बातमी मी पाहिली। आता इथे प्रश्न असा उरतो की संसदेमध्ये जे दोन महत्वाचे बिल, आता जे काही संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणि आरक्षण मागणली होती, त्याला मजबूत एक एनडीए मध्ये सर्वांचा सपोर्ट असावा अशा आशयाचा एक प्रवाह साहेबांच्या पक्षात पण आहे। मी स्वतः एका गोष्टीचा साक्षीदार आहे की सत्तेसोबत जाण्या नवीन तरुण आमदारांचा एक चर्चा पवार साहेबांनी वाय बी चव्हाण सेंटरला घेतली होती, त्यामध्ये मी उपस्थित होतो।
माझ्यासोबत इंद्रनील नाईक होते, माझ्यासोबत देवेंद्र भुयार होते, माझ्यासोबत प्राजक्त तनपुरे होते, माझ्यासोबत रोहित पवार होते. हम्म. याच्यामध्ये आमदार रोहित पवार आणि आमदार प्राजक्त तनपुरे यांनी त्यावेळेस पण म्हटलं होतं की आपण सत्तेसोबत गेलेलं कधीच चांगलं. वाटल्यास तुम्ही रोहित पवार साहेबांना चर्चेमध्ये बोलवा, मी जर खोटं असेल तर त्यांनी मला सांगावं. आणि प्राजक्त तनपुरे साहेबांनी तर सिद्धच करून दाखवले. त्यांनी राहुरीची जागा कर्डिले साहेबांच्या मुलाला सोडली आणि स्वतः आता विधान परिषदेच्या कोठ्यात भारतीय जनता पार्टीतून ते तिथे आले. हा. मुळामध्ये प्रश्न असा आहे की आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व कालपर्यंत अजितदादांकडे होतं, पण दुर्दैवानं आज दादा आपल्याकडे नाहीत, म्हणजे आपल्यामध्ये नाही आहेत. फेब्रुवारी महिन्यामध्ये दोन्ही पक्षाचं विलिनीकरण होणार होतं, तारीख ठरली होती, पण जानेवारीच्या शेवटच्या टप्प्यातच विमान अपघात झाला आणि होत्याचं नव्हतं झालं. आज प्रत्यक्षात सुनेत्रा वहिनी ह्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. मला असं म्हणायचं आहे की साहेबांच्या पक्षात जे दोन प्रवाह आहेत, आता साहेबांनी जरी त्याचा खुलासा केला असेल, त्या गोष्टीचा निषेध व्यक्त केला असेल किंवा आमदार रोहित पवारांनी पण तरी म्हटलं असेल, पण एक प्रवाह मात्र काही खासदारांचा आणि काही आमदारांचा, म्हणजे 8 खासदारांपैकी काही खासदारांचं मत आहे सत्तेसोबत जाण्याचा आणि काही आमदारांचं मत सुद्धा सत्तेसोबत जाण्याचं आहे. तर आज याच्यावर मला बोलणं उचित वाटत नाही. महाराष्ट्राला पुरोगामी सुखद धक्का, म्हणजे आज वडेट्टीवार साहेब जे सांगतात की आम्हीच फक्त पुरोगामी आहोत, तर एक कुठला पक्ष हा पुरोगामित्वाचा झेंडा घेऊन चालत असतो. सर्वच पक्ष आपापल्या पद्धतीने विचारधारा जोपासत असतात. ज्यावेळेस अजितदादा सत्तेसोबत गेले त्यावेळेस सुद्धा आमच्या पुरोगामित्वाचे वाभाडे काँग्रेस पक्षाने काढले होते. आणि पण त्यांना एक भीती पण आहे, वडेट्टीवार साहेबांच्या बोलण्यामध्ये एक भीती पण आहे की चर्चा सुरू आहे असं दिसतंय, पण त्यांनी ठरवायचं आहे की पुरोगामी पक्षासोबत यायचं, विरोधात लढायचं की सत्तेसोबत जायचं. हा वडेट्टीवार साहेबांच्या पूर्ण पत्रकारांशी झालेल्या संवादावरून मी ते ट्विट केले आणि तुम्हाला सांगतो मी आज याचं उत्तर देणार नाही, कारण आज माननीय मुख्यमंत्र्यांनी पण त्यावर खुलासा केलाय. माननीय मुख्यमंत्री म्हणालेत की एनडीए मध्ये आता कोणाला घेण्याची भूमिका आमची नाही आहे. स्वतः साहेबांनी पण त्या गोष्टीचा निषेध व्यक्त केलाय, पण आमची भूमिका अशी आहे की सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व स्वीकारून जर पवार साहेबांचा पक्ष सोबत येत असेल तर त्यांचं स्वागत करायला काही हरकत नाही. म्हणून महाराष्ट्राला सुखद धक्का तो असेल, एक विंडो ओपन आहे. म्हणजे असं म्हणूया की उद्या मुख्यमंत्री कदाचित म्हणतील मी म्हणालो की पक्ष नाही, तर विलिनीकरण करून येत असतील तर काही अडचण नाही, असं काही त्याचा अर्थ आहे का मला माहित नाही. हे बघा, 2 दिवसांपूर्वी माननीय मुख्यमंत्र्यांची एका न्यूज चॅनलला मुलाखत झाली. मुख्यमंत्री महोदय असं म्हणाले की महायुतीमध्ये जर कोणी येत असेल तर त्याचं स्वागत आहे, मात्र शिंदे साहेबांसोबत येणाऱ्यांना भारतीय जनता पार्टी विरोध करणार नाही, भारतीय जनता पार्टीमध्ये येणाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोध करणार नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत येणाऱ्यांना आम्ही दोघे विरोध करणार नाही. हे त्यांचं महत्वाचं वाक्य आहे 2 दिवसापूर्वीच्या चर्चेमधलं, एका डिबेटमधलं. मग याचा अर्थ काय, जर पुरोगामित्व आपल्याला टिकूनच ठेवायचं असेल आणि महायुतीत सत्तेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर आज सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वातल्या राष्ट्रवादीचा एक विंडो उघडा आहे आणि त्यासाठी स्वागत आहे. पुरोगामित्व टिकून ठेवण्यासाठी सत्तेसोबत जाणं खूप गरजेचं आहे, असा त्याचा अर्थ आहे का? नाही, असं आहे. 2 मतप्रवाह बघा विलासजी, तुम्ही जरी त्याला अगदी हसून तुम्ही प्रतिक्रिया दिली असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या की हे 2 मतप्रवाह साहेबांच्या पक्षामधले काय म्हणतात की सत्तेसोबत गेलं पाहिजे. कारण काल परवा ओमराजे किंवा हे जे लोक मिशन टायगर मध्ये गेले त्यांनी पण हेच सांगितलं, बंडू जाधव ओमराजेंनी, की आम्हाला जनतेत जाऊन कामं करायचे, सत्तेत असल्याशिवाय कामं होत नाहीत, हे निर्विवाद सत्य आहे. लक्षात घ्या. त्यांच्यातलाच एक प्रवाह, खासदारांचा एक गट आणि आमदारांचा एक गट, हा सत्तेसोबत जायला अनुकूल आहे. फक्त आमदार रोहित पवार यांची भूमिका एकदम तटस्थतेची भूमिका आहे, ते जाणार नाहीत, एनडीए सोबत ते जाऊ इच्छित नाहीत, ते जाणार नाहीत, याबद्दल दुमत नाही. पण मग जयंत पाटील साहेब विनोद तावडेंची भेट कशाला घेतात? जयंत पाटील साहेबांनी विनोद तावडे साहेबांची भेट घेतली, स्वतः सुप्रियाताई म्हणतात मी 21 वेळा त्यांना भेटले, ते एका आम्ही समितीवर आहोत म्हणून. मग याच्यामुळे काय होतं, जनतेमध्ये संभ्रम तयार होतो. पण राजकारणात काही होऊ शकतं. आपण संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न करूया, संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न करूया. केशवजी आपल्या सोबत आहेत. केशवजी, आमचे खासदार कशाला घेता, आम्हाला सोबत घ्या, अशा प्रकारची जर समजा पर्याय असेल तर कुठला पर्याय तुमच्यासाठी जास्त संयुक्तिक असेल? नाही, असं आहे की सगळ्यात महत्वाचं विलास, ह्या संदर्भातला निर्णय ज्यावेळी गोष्टी स्पष्ट होतील त्यावेळी आपण त्यामध्ये भाष्य करणं योग्य असतं. पण ह्या शक्यता ज्या आपण वर्तवतात हे घडणं स्वाभाविक आहे. ज्या पद्धतीची चर्चा, ज्या पद्धतीची अस्वस्थता ही आहे, विशेषतः शरद पवार गटामध्ये, की आपण बघितलं असेल विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका झाल्या, त्यामध्ये शरद पवार गटाला एक सपाटून मार खावा लागला. मग विधानसभेच्या वेळी मोठं अपयश आलं आणि अशा प्रसंगामध्ये ज्यावेळी एक कुठेतरी शेवटी आमदार खासदारांना पुढच्या त्यांच्या काही गोष्टी
ची निश्चिती व्हावी किंवा पुढच्या काही गोष्टींबद्दल काही आश्वस्त व्हावं असं वाटणं जे आता मिटकरी सांगतात, तसं जर काही वाटत असेल तर त्यात गैर असं वाटत नाही. पण मुळामध्ये एक समजून घेतलं पाहिजे की मुळामध्ये शरद पवार साहेबांना किंवा त्यांच्या पक्षाला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. ज्या पद्धतीचं तळ्यात मळात त्यांचं कधी एक त्यांनी बातमी आली निर्णय की ते घेतला तर काँग्रेसमध्ये तुम्ही स्वीकारणार आहात का ते नाही सांगा नाही ना नाही नाही प्लीज. नाही म्हणजे नाही काय सांग एकदा सांग स्पष्ट होऊ मीच द्या. येतो. नाही नाही एक दिवस बातमी येते ते काँग्रेसमध्ये बी नव्हतं, दुसऱ्याशी बातमी येते ते भाजप एनडीए सोबत येणार आहेत. असे की यातून प्रश्न भाजपाचं एनडीएचं काय व्हायचा विषय वेगळा, आम्ही निर्णय काय करू तो निर्णय वेगळा आहे. पण यातून नेते आमदार तर सोडाच, पण कार्यकर्त्यातही मोठा कन्फ्युजनचा गोंधळाचा संदेश जातो, जो कुठल्याही परिस्थितीमध्ये राजकीय पक्ष योग्य नसतो. आणि त्यामुळे शेवटी जोपर्यंत निर्णयच करत नाहीत तोपर्यंत आम्ही काय करणार त्यामध्ये. असं आहे की आता सुद्धा ज्या पद्धतीचं आपण उल्लेख मिशन टायगर झाला, बाकी सगळ्या गोष्टी झाल्या, त्या सगळ्या गोष्टी सगळ्या आपल्या समोर आहेत. पण त्यासाठी पहिल्यांदा त्या खासदारांनी त्या पक्षांनी काही निर्णय घेणं आवश्यक असतं. जोपर्यंत निर्णयच होत नाही समजा निर्णय तोपर्यंत घेतला भारतीय जनता समजा पार्टी निर्णय घेतला ऐका केशवजी ऐका ना. हम्म. समजा निर्णय घेतला त्यांनी घर सोडलं बॅग भरली घर सोडलं सगळं झालं. आता जायचं कुठे हा प्रश्न असेल ना. नुसतं घर मग सोडून हेच कसं चालेल. नाही तुम्ही नाही तुम्ही असं सुद्धा आहे. सांगावं लागेल ना. तुम्ही आला मी तर तुम्हाला तुमचा सांभाळा मी नाही करू नाही नाही सोबत नाही नाही घेऊ नाही. असं सत्तेत असं वाटा असं देऊ ह्या गोष्टी व्हाव्या लागतील ना. असंच नाही कसं नाही, घर सोडून यावं मी लागेल. तुम्हाला तेच सांगतो. मुळामध्ये ही नुसतं खरंच घर सोडायचंय. बरं घर सोडायचं दिशा दोन दिसत आहेत. एक म्हणतो काँग्रेस सोबत जाऊया, दुसरा म्हणतोय एनडीए सोबत जाऊया, भाजपा सोबत जाऊया. त्यामुळे मुळात त्यांच्यातला गोंधळ जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत तिसऱ्यांच्यात लक्ष घालून उपयोग नसतो. त्यांचं काय ठरेल ते ठरेल. त्याच्यानंतर ज्यावेळी भूमिका घ्यायची वेळ येईल. आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी विकासाच्या मुद्द्यावर जे कोण सोबत असतात त्यांना कधीच वेळ सोडत नाही वाऱ्यावरती. पण आता असा कोणताही विषय नाही. आता मला तुम्ही वाटतं कुणालाच देवेंद्रजींनी सोडत स्पष्ट नाही. केलंय. तुम्ही भारतीय कुणालाच सोडत नाही 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 हा देवेंद्र प्रश्न नाही नाही आहे. असं असं आधा नाही नाही, पुन्हा म्हणजे गोंधळ नको. वाऱ्यावर म्हणतोय मी. हा वाऱ्यावर देवेंद्रजींनी आता स्पष्ट केले की आता एनडीए मध्ये कोणी येण्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्यामुळे आता तो मुद्दाच नाही. पण मुळात निर्णय त्यांच्यातल्या गोंधळाचा जो गोंधळ आज त्यांच्यामध्ये सुरू आहे त्या गोंधळाचा निर्णय त्यांनी लवकरात लवकर घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आणि मुळात असं जे आता सगळे सांगतात की शरद पवार मगाशी तुमच्या बोलण्यात सुद्धा होतं की शरद पवार आपली भूमिका बदलतील का. मुळात शरद पवारांचं सगळ्यात सुरुवातीचं राजकारण एकदम पहिलं त्यांनी जे बंड केलं होतं ते पुलोदच्या माध्यमातून त्यावेळच्या जनसंघाला सोबत घेऊनच केलं होतं. 2014 साली बिनशर्त पाठिंबा दिलाच होता. त्यामुळे त्यांना एकदमच ते युटर्न त्यांनी कधी घेतलंच नाहीये. असं मी फक्त उदाहरण मला काही सूचित करायचं नाहीये. मी फक्त इतिहासाचे दाखले मी आपल्याला दिले. माझं त्यातलं म्हणणं असं आहे की दोन्ही पक्ष मुळात शरद पवार गटाने आपली भूमिका, कारण आपण बघितलं अजित पवार दादांचं दुर्दैवी निधन झाल्यानंतर ज्या पद्धतीच्या गोष्टी घडामोडी घडत होत्या, एकीकरणाच्या गप्पा जोरात सगळ्या आल्या होत्या आणि मग त्यानंतर खंडन मंडन सगळे अनेक प्रकार आपण बघितले. त्यामुळे आता शरद पवार गटामध्ये अस्वस्थता आहे ही तर आपण सगळ्यांना मान्य करावं लागेल. त्या अस्वस्थतेला त्यांना दिशा द्यावी लागेल, ठरवावं लागेल. त्याच्यानंतर पुढच्या गोष्टी ज्या असतील त्या ठीक आहे. माने सर आहेत सर. आता दोघंही हे कसलेले राजकारणी आहेत. हे त्यांच्या पक्षाच्या भूमिका कसं मांडतात तुम्ही बघितलं ते. आता ह्या सगळ्यामध्ये खरं तर शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते अजून आले नाहीत. पण आपण जेव्हा ह्या सगळ्याचं विश्लेषण करतो दोन मतप्रवाह आहेत एका पक्षामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये की एक सत्तेसोबत जाण्याच्या संदर्भात आणि एक विरोधात राहण्याच्या संदर्भात. एक दबाव सुद्धा अंतर्गत आहे आणि त्यामुळे हा दबाव थोपवण्यासाठीची ही रणनीती आहे, गुगली आहे की खरंच आता आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर आपल्याला सत्तेत जाण्याशिवाय गत्यंतर नाही, हे उमगलेलं आहे असं म्हणू शकतो. काय याचा अर्थ काय काय या चर्चा होत आहेत अशा. नाही विलास, हे खूप कन्फ्युजिंग आहे. त्याच्यात खूप गुंतागुंत आहे. त्याचं कारण असं आहे की अगदी काही दिवसांपूर्वी शरद पवार आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या प्रयत्नात आहेत अशा पद्धतीच्या बातम्या आल्या आणि त्याच्या म्हणजे खुद्द काँग्रेसच्या नेत्यांनी कुणी काही बोलले नाही, परंतु बाहेरून ज्या कॉमेंट्स आल्या त्याच्यामध्ये असं होतं की हे एक प्रकारचं दुटप्पी धोरण आहे. कारण एका बाजूला काँग्रेसची जी प्रामुख्यानं जो अजेंडा आहे, विशेषतः काय अदानींच्या विरोधातला असेल, एकूण कॉर्पोरेट वर्ल्डच्या संदर्भातला असेल, म्हणजे केंद्रातलं सरकार ज्यांना ज्यांना अभय द्यायचा प्रयत्न करते त्याच्या बाजूनी शरद पवार राहतात एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला मात्र काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रयत्न करतात अशा पद्धतीच्या कॉमेंट्स आल्या. म्हणजे आता याच्यात काँग्रेसच्या कुण्या नेत्याची कॉमेंट नाही. हा पहिला भाग झाला. दुसरा भाग असा आहे की आता अमोल भाऊंनी किंवा केशवरावांनी ज्या मुद्द्यांचा उल्लेख केला तर ते झालंय असं की बहुतेक सगळ्या विरोधी पक्षांमध्ये आणि विरोधी पक्षांच्या आमदार खासदारांमध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये विकास निधी हवा
या मुद्द्यावरती ही एक कॉमन सेंटिमेंट आहे आणि त्यासाठी म्हणून आपल्याला सत्तेसोबत जायला पाहिजे असं मानणारे काही लोक आहेत. परंतु त्याचबरोबर जेव्हा आयडिओलॉजिकल बॅटल येईल, वैचारिक लढाईचं ज्यावेळेला वेळ येईल, त्यावेळेला शरद पवारांना ही भूमिका बदलणं तितकंसं दिसतं तितकं सोपं नाही. कारण आता जरी पुलोदचं आणि बाकीचं 2014चं जरी उदाहरण जरी दिलं असलं तरी 2014चं केशवराव पण मान्य करतील, 2014ला सगळेच स्वतंत्र लढले होते आणि अशा वेळेला शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र येऊ नये यासाठी खेळलेली ती खेळली होती. आणि त्यामुळं म्हणजे सगळे पक्ष स्वतंत्रपणे लढल्यानंतरची तर आत्ता जी त्यांची इमेज आहे राष्ट्रीय पातळीवरती, राज्याच्या पातळीवरती, ती ज्याचा मागाशी वडेट्टीवारांनी उल्लेख केला त्याप्रमाणे ते फुले शाहू आंबेडकरांच्या एकूण विचारांचं, छत्रपती शिवरायांच्या विचारांचं, अशा पद्धतीचं जी काही आयडिओलॉजी आपण जी समजतो ती, तर त्या बाजूनी त्यांची आत्ताची भूमिका आहे. आणि त्यामुळे ती जर बदलायची असेल आणि वयाच्या या टप्प्यावरती ती भूमिका जर बदलायची असेल तर अनेक फॅक्टर त्याच्यामध्ये असू शकतील. हे काही इतकं सरळ नाही आहे की ज्याच्यामध्ये बस घेतला निर्णय आणि आमदारांचं, खासदारांचं ऐकलं आणि त्यांच्या मतदारसंघातल्या विकासाच्या कामाच्या मुद्द्यावरती तो निर्णय घेतला, इतकं सोपं नाही आहे. आणि त्याच्यातला आणखी एक फॅक्टर असा आहे की स्वतः पवार साहेबांचे केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांबरोबर ती बऱ्यापैकी चांगले संबंध आहेत. आणि त्यामुळं त्यांच्या खासदारांच्या किंवा आमदारांच्या मतदारसंघांमध्ये म्हणजे जसा इतर पक्षांबद्दल जी वागणूक केली जाते तशीच वागणूक केली जात असेल असं काही नाहीये. म्हणजे आपण अगदी लोकसभा मतदारसंघ न्याय सुद्धा त्याच्यातल्या प्रकल्पाबद्दल बोलू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं जे अमोल मिटकरींनी सुरुवातीला सांगितलं ते की त्यांची अशी इच्छा दिसते आहे किंबहुना अजितदादांच्या गटाची की पक्ष विलीन करून सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वामध्ये हा नवा पक्ष जो आहे एकत्रित पक्ष यावा अशा पद्धतीची ते आशावादी असू शकतात सर, ते आशावादी असू शकतात, पण सत्तेतच जायचं तर वाया ह्यांच्या थ्रू जाण्यापेक्षा थेट जातील ना ते भाजप सोबत. नाही, मी जो सुरुवातीला जे गुंतागुंत म्हटलं ना, ती गुंतागुंत मुळात या दोन गटांच्या एकत्र येण्यापासून सुरू होते. कारण हे दोघे एकत्र आले आणि पवार कुटुंबाचं आणि विशेषतः आता अजितदादांच्या पश्चात पवार कुटुंबांचं जे एकूण प्रभाव आहे तर तो प्रभाव पुन्हा वाढला तर सुनेत्रा वहिनींच्या पक्षातल्या लोकांना सुद्धा ते सहन होणार आहे का? एकत्रीकरणाला कुणाचा विरोध आहे हे अमोल भाऊ पण चांगले सांगतील. त्यामुळं मी विचारतो सर मी विचारतो अमोलजी सांगा, जर समजा कालपर्यंतची तुमच्या पक्षाची ही वरिष्ठ नेत्यांची भाषा होती की विकत्रीकरण काय ते अजितदादांना माहित असेल, ते त्यांनी केलं असं आम्हाला माहित नाही, तुम्ही हात झटकत होतात, आज आशावादी दिसताय. हे बदललेलं जे राजकारण आहे त्याच्या मागची काय भूमिका आहे? का तुम्हाला जसं शिंदेच्या शिवसेनेनं ठाकरेंच्या शिवसेनेतले घेतले तसं तुमच्यावर काही जबाबदारी आहे? नाही, माझ्यावर जबाबदारी नाही. माझ्यावर म्हणजे माझ्या पक्षावर म्हणतोय. विलासजी, एक लक्षात घेतलं पाहिजे की दोन्ही पक्षाचं एकत्रीकरण व्हावं ही भूमिका डिसेंबर महिन्याच्या नंतर दादांनी अधिक तीव्र केली होती. अनेक बैठका झाल्या होत्या. शेवटची बैठक ही जयंत पाटील साहेबांच्या घरी झाली होती आणि आमच्या पक्षाकडून दादा फक्त एकटेच होते. पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये ह्या बैठका ठरल्या. त्याच्यामध्ये शशिकांत शिंदेपासून अगदी राजेश टोपे साहेबांपर्यंत सर्व लोक पवार साहेबांच्या बाजूचे त्याला असायचे आणि कुठल्याच आमदारांचा आमचा काही विरोध तिथं नव्हता. दादांनी स्पष्ट सांगितलं होतं की एकही आमदार माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही, आपण विलिनीकरण करू आणि त्याची घोषणा सुद्धा दादा फेब्रुवारी महिन्याच्या 14-15 तारखेला करणार होते. पण मी मग सांगितल्याप्रमाणे दुर्दैवानं ह्याला म्हणजे ते विमान अपघात घडला आणि सगळं होत्याचं नव्हतं झालं. आता प्रश्न असा उरतो की दादांनी हा निर्णय घेण्यामागची भूमिका काय होती? आता अनेक आमदार, खासदार हे दोन्हीही मतप्रवाह प्रत्येक पक्षात आहेत, पण साहेबांच्या पक्षामधला हा मतप्रवाह आहेच. तुम्ही किती या चर्चेमध्ये हे नाकारत असलात किंवा माने सरांनी जे काही विश्लेषण केलं असेल, पण तुमच्याही पक्षात दोन मतप्रवाह आहेत का? घ्यावं की न घ्यावं त्याच्याबद्दल पण तुम्ही बोललं पाहिजे. कारण तुम्ही एका प्रवाहाचे आहात, घेतलं पाहिजे, सोबत आलं पाहिजे म्हणणार आहेत. तुमच्याच पक्षामध्ये असे काही नेते आहेत जे हात झटकतायत, ते म्हणतात नाही. आणि आहेत ना, प्रत्येक पक्षामध्ये दोन मतप्रवाह असतात. मी त्या मतप्रवाहाचा आहे की आज दादांच्या अनुपस्थितीमध्ये आदरणीय सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात जो निर्णय होणार
त्या निर्णयाला सामोरं जायला आम्ही तयार आहोत. अर्थातच तो निर्णय घेण्याचा अधिकार वरिष्ठ पातळीवरचा आहे. आता मी बोलल्यानंतर त्याला किती गांभीर्याने घेतलं जातं किंवा पक्षातले वरिष्ठ नेते किती गांभीर्याने घेतात हे मला काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. पण माझी अशी भूमिका होती, सुरुवातपासून होती, की दादांनी जो काही निर्णय घेतला असेल त्या निर्णयाला आपण दादांच्या सोबत गेलं पाहिजे. पण दादांनी हा पण निर्णय घेतला असता, म्हणजे तुम्हाला हे अगदी क्लिअर सांगतो की ज्या दिवशी दादा महायुतीच्या सत्तेमध्ये सहभागी होणार होते त्या दिवशी देवगिरीवर त्यांनी त्यांच्या काही सर्व सहकाऱ्यांना बोलून एकाला बोलून विचारलं होतं की मी असा निर्णय उद्या घेतो, तू काय तुझं मत काय. आम्ही सांगितलं होतं की तुम्ही जो निर्णय घेणार तो आम्हाला मान्य असेल. त्याच्यामुळे हे सर्व आमदार त्यामध्ये मान्य झाले होते. पण प्रश्न असा आहे की त्यामध्ये दोन मतप्रवाह आहेत का, तर दोन मतप्रवाह आहेत. काही लोकांना ते नकोय, काही लोकांना ते हवंय. आता मी विचारतो, अंकुश काकडे सर आता आपल्या सोबत आलेले आहेत. अंकुश काकडेजी, स्वागत आहे तुमचं. तुम्ही फोनवरून आलात, काहीतरी तांत्रिक अडचण झाली त्यामुळे, पण आभारी आहे मी आपला की आपण चर्चेमध्ये आलात. चर्चा या सगळ्या मुद्द्याची आहे की तुमच्या पक्षामध्ये आज दोन मतप्रवाह आहेत. एक सत्तेत जाण्याच्या संदर्भातला मतप्रवाह आहे, दुसरा विरोधात राहू आणि लढू असं म्हणणारा एक मतप्रवाह आहे. कुठला मतप्रवाह जास्त हावी होतोय आणि त्यामुळे कदाचित ही अस्वस्थता पक्षात आहे का, ह्या दोन मतप्रवाहाच्या अस्वस्थतेनं? विलासजी, मी दिलगीर आहे की सुरुवातीच्या याच्यामध्ये मी जॉईन होऊ शकलो तर त्यामुळे केशव उपाध्यायांचं आणि अमोल मटकरींचं पहिल्या सेगमेंटमध्ये मला ऐकू मिळालं नाही. पण आता जे दोन मुद्दे मांडले गेले श्रीमंत मानेंनी, तो माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे की मध्यंतरी शिवसेनेचे काही आमदार शिंदेकडे गेले. त्यांचं महत्वाचं कारण की आम्हाला विकास कामामध्ये निधी मिळत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आमच्याही पक्षाच्या खासदारांना किंवा आमदारांना विकास निधी मिळत नाही. पण विकास निधी मिळत नाही म्हणून आपला पक्ष बदलायचा, म्हणून त्यांच्यामध्ये कुठलीही चलता नाही. आपल्याला जो जनतेने कौल दिलेला आहे विरोधी पक्षामध्ये राहण्याचा, तो विरोधी पक्षामध्ये राहण्याचीच आमच्या सर्व 8ही खासदारांची 10ही आमदारांची मानसिकता आहे. आपल्याला माहित असेल की 10 जूनला जो आमचा 27वा वर्धापन दिन चव्हाण सेंटरमध्ये संपन्न झाला, त्यावेळेला आमच्या महत्वाच्या नेत्यांनी आमदारांनी स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी मांडली की आपण विरोधामध्ये राहूनच आपण आपली विधायक भूमिका केली पाहिजे. आज विरोधी पक्षाची जी पोकळी निर्माण होते, काकडे साहेब त्याच्यातले ते खासदार म्हणतात ऑफर आली तर विचार करू, याचा नाही त्याचं विलासजी, त्याचं तुम्ही थोडंसं वेगळं केलं. त्यांना नाशिकच्या रेल्वेच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारला होता आणि त्यावेळेला त्यांनी तो उत्तर दिलं की जर का मी पक्षामध्ये आलो तर माझी नाशिक रेल्वे होणार आहे का, असं त्यांनी ते म्हणलं होतं. ते थोडंसं विपर्यास्त झालं. त्याचा खुलासा खुद्द अमोल कोल्हेंनी देखील केलाय. आणि आज सकाळी रोहित पवार असेल, मी असेल, आम्ही देखील सांगितलं की आमच्या पक्षामध्ये कुठेही दुमत नाही. पवार साहेब घेतील तो निर्णय, पण कुठेतरी एनडीएला बाहेरून पाठिंबा द्या किंवा काँग्रेसमध्ये मर्ज व्हा किंवा अजित पवारांच्या पक्षी, जरूर अजित पवारांच्या पक्षाबरोबर एकत्रीकरणाची चर्चा झाली होती. आणि आता मटकरी थोडेसे स्पष्ट बोलायला लागले, परंतु तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, ही सगळी मंडळी ज्यावेळेला आम्ही म्हणत होतो की अजितदादांनी ज्या व्यक्त केली होती 12 फेब्रुवारीला जिल्हा परिषदेचा निकाल झाल्यानंतर आपण एकत्र येणार आहोत, हे अनेक वेळेला जाहीर केलं होतं, आमच्याबरोबर बोलले होते. पण त्यावेळेला ह्या दोघांनी मात्र खो घातला. अशी कुठेच चर्चा झाली नाही, आम्हाला काही माहिती नाही, दादा आमच्याशी बोलले नाही. आणि आता मिटकरी सांगतात 1 to 1 आमदारांशी ते आधी स्पष्ट बोलले तर मिटकरी साहेबांना अजून वनवासात जावं लागेल राजकीय दृष्ट्याहून, कदाचित बोलत नसतील ते. दादा गेल्यामुळे मिटकरींना वनवास भोगावा लागेल, कारण ते म्हणतात ते खरं आहे की काही मंडळींना ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं त्यांच्या स्थानाला धक्का पोहोचवणार आहे, म्हणून ते त्या ठिकाणी मिठाचा कडा टाकतायत. पण आज या घडीला पवार साहेबांनी या ठिकाणी स्पष्ट केलं की आम्हाला कुठेही एनडीमध्ये जॉईन होण्यामध्ये इंटरेस्ट नाही, आम्ही कुठेही बाहेरून पाठिंबा देणार नाही, काँग्रेसमध्ये मर्ज होणारच नाही. त्यामुळे आता ही चर्चा इथे कुठेतरी विलास थांबवली पाहिजे. आणि आम्ही विरोधी पक्षामध्ये राहून निधी मिळत नाही म्हणून आमचे आमदार खासदार कुठेही तक्रार करत नाहीत. बर, ठीक आहे. पण मी अतिशय प्रामाणिक सर, मला तुमच्याकडून उत्तर हवं आहे. एक प्रकारची धास्ती तुमच्या मनात आहे का? एक प्रकारची धास्ती तुमच्या मनात आहे का ऑपरेशन टायगरच्या नंतर? कारण देशभरात जे सध्या सुरू आहे त्यामुळे मी हा प्रश्न विचारतोय. तुम्ही सावध आहात का? नाही, आमच्या पक्षाचे 8 खासदार आणि 10 आमदार हे एका विचाराचे आहेत. पक्षामध्ये सुसंवाद आहे. सुप्रियाताईंशी सुसंवाद, जयंत पाटलांशी, शशिकांत शिंदेशी साहेबांशी सुसंवाद आहे,
दिल्लीमध्ये माने म्हणाले तसं दिल्लीमध्ये ज्या काही अडचणी येतात ते पवार साहेब त्यांचं वजन वापरून खासदारांना त्या ठिकाणी त्यांचे प्रश्न सोडवतात, त्यांच्या काही अडचणी असतात त्याच्यामध्ये मदत करतात. त्यामुळे आमच्या 8 जणांमध्ये कुठेही दुमत नाही, पक्षामध्ये देखील दुमत नाही. पवार साहेब जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी आमचे सगळे पण छोट्या तुम्ही कार्यकर्त्यांपासून तर सुसंवाद वरिष्ठ म्हणाला. खासदारांपर्यंत सुप्रियाताईंचा बाईट होता थोड्या वेळापूर्वी, आम्ही ऐकवला तो. त्या म्हणाल्या भाजपसोबत खूप चांगला सुसंवाद चालू आहे. म्हणजे किती 21 का 22 वेळा भेटले असं त्या म्हणाल्या. नाही त्याच्या नातेसंबंधाचा तुम्ही राजकारणाशी संबंध जोडू नका. नाही राजकीय भेटी झाली, ते काय नातेसंबंधाचे थोडे. नाही. अमोलजींना बहुतेक काहीतरी म्हणायचं, तुमच्या वनवासाबद्दल बोलायचं असेल तरी ते बोलू शकता. आणि दुसरं म्हणजे तुम्ही स्पष्टपणे हे सांगणार आहात का की तुमच्याही पक्षामध्ये 2 मतप्रवाह आहेत आणि ते जोपर्यंत एक होणार नाही तोपर्यंत तुमचाही प्रश्न सुटणार नाही? पहिली गोष्ट, माझ्या वनवासाच्या बाबतीत सर्वजण चिंता करतायत. त्याची चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. सुनेत्रा वहिनी त्यासाठी खंबीर आहेत. राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार पार्थ पवार हे पण त्यासाठी निर्णय क्षमतेमध्ये खंबीर आहेत. त्याच्यामुळे माझा वनवास काय मी आता रिटायर्ड एज मधला नाही, मी अगदी उमद्या तारुण्यातला आहे. आणि विलास सर, मला एक सांगायचं आहे की अंकुश अण्णांनी आता ज्या पद्धतीने सांगितलं की 10 जूनला साहेबांचा पक्ष मेळावा झाला होता, म्हणजे पक्ष स्थापना दिवस. त्यावेळेस सर्व आमदार खासदारांनी एक मताने सांगितलं होतं वाय बी चव्हाण सेंटरला, अर्थात पवार साहेबांच्या, की आम्हाला सत्तेसोबत गेलो, समजा आपण जर गेलो तर जनतेने आपल्याला विरोधी पक्षात विरोधात बसण्याचा कौल दिलाय. आम्ही काहीही झालं तरी जाणार नाही, भाजपसोबत जाणारच नाही. त्यावेळेस एक प्रत्यक्षदर्शी तिथे होते, त्यांचं नाव प्राजक्त तनपुरे. आणि प्राजक्त तनपुरे साहेबांना नंतर मग भारतीय जनता पार्टीच्या कोठ्यातूनच विधान परिषदेवर संधी दिल्या गेली होती. हे तुम्ही कसं विसरता? जरी अंकुशांना म्हणत असतील की अजिबात आमचे 8 खासदार 10 आमदार तशी काही इच्छा नाहीत, अहो तुमच्यातले 2-4 खासदार आहेत ना इच्छुक आहेत, 2-5 आमदार पण आहेत. आता रोहित दादा जरी म्हणत असतील, सुप्रिया त्यांनी स्वतः सांगितलं 21 वेळा विनोद तावडे साहेबांना भेटले, पण जयंत पाटील साहेब विनोद तावडे 10 जूनला प्राजक्त तनपुरे राष्ट्रवादीच्या मीटिंगला नव्हते, हे मी छाती टोकपणे सांगतो. पण अण्णा ते आमदार आपल्याच पक्षाचे. बरं अगा, प्राजक्त तनपुरे नव्हते, हे साधं नाव नाही. आपण त्यांना फोन करून ताबडतोब विचारा. आता ते भाजपमध्ये गेलेले आहेत, बघू आपण त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करू. पण केशवराव, विलास सर एक सेकंड इंटरप्ट करू द्या. विलास सर, प्राजक्त तनपुरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं नौखं नाव नाही. त्यांचे सख्खे मामा जयंत पाटील साहेब आहेत, सख्खे मामा. हो, आणि ते नसतील उपस्थित, पण मामा तर होते ना. जयंत पाटील साहेब होते की नाही मला सांगा. त्याच्यामुळे ते होते नव्हते, फिजिकली होते नव्हते, पण ते मागच्या मीटिंग मध्ये ज्यावेळेस आम्ही महाविकास आघाडीचं एकत्र सर्व आमदार बसलो होतो त्यावेळेस सुद्धा त्यांची भूमिका होती. आणि म्हटलं का आपण गेलं पाहिजे का भाजपसोबत, त्यावेळेस ते नकाराच्या भूमिकेत होते, मग परत होकाराच्या भूमिकेत आले, आता तर ते थेटच गेले. त्याच्यामुळे हे कोणाचा तुम्ही मला थोडं बहुत जे कळतं राजकारण, त्याच्यातून तुम्ही जे इंडिकेट करू पाहताय ना, मी ते रीड करण्याचा प्रयत्न करतो. केशवजी, त्यांचं काय म्हणणं माहितीये का? ते जे अर्थमंत्रीपद ठेवलंय ना, ते अर्थमंत्रीपद जे ठेवलंय, त्या अर्थमंत्री ठेवण्याच्या मागे सुद्धा एक राजकीय गणित आहे का? असं त्याच्याबद्दल स्पष्टता आणत नाहीयेत. नाही, मी सांगतो ना. मुळामध्ये महाराष्ट्रातलं जे 3 पक्षाचं सरकार आहे ते आता महायुती सरकार, भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना अत्यंत समर्थपणे उत्तम पद्धतीने चाललंय. त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं कन्फ्युजन, गोंधळ नाही. अर्थमंत्रीपद द्यायचं, कुणाला द्यायचं, काय द्यायचं, मला असं वाटतं की हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो. आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा वहिनी या दोघांशी चर्चा करून त्या संदर्भामध्ये महायुतीचं जागा वाटप आहे, मंत्र्यांचं खाते वाटप आहे, ते झालेलं आहे. किंवा अजून जे काही त्यामध्ये एक्सचेंज करायचं असेल किंवा तुमचा स्पेसिफिक प्रश्न अर्थमंत्रीपदात आहे, तेही तिघे एकत्र बसून त्यामध्ये मार्ग काढतील. तो नव्या पक्षाच्या एंट्रीसाठीची ती स्पेस आहे का? मी थेटच विचारतो. नाही, मी येतो तुमच्यावरती. त्यामुळे तो मोठा प्रश्न त्यावरती नाही. प्रश्न असा आहे की या 3 पक्ष, मुळात शरद पवार गटामध्ये आता नेमकं काय चालू आहे, त्यांच्यातली किती मतप्रवाह आहेत, त्या मतप्रवाहामध्ये काय पुढे होणार, हे जोपर्यंत काही होत नाही तोपर्यंत कुठल्याही अन्य राजकीय पक्षांनी त्यावर भाष्य करणं हे तशा अर्थाने फार योग्य नाही. कारण त्यांच्यामध्ये गोंधळ आहे, दिशा स्पष्ट नाहीये, उजवीकडे जायचंय का डावीकडे जायचंय का आहे तसंच राहायचंय असं म्हटलं तरी 3 प्रकारचे पर्याय इथे उभे राहतात. तर त्याच्यामध्ये मुळात तो निर्णय त्या पक्षाला घ्यावा लागेल. भलेही आता अंकुश अण्णा इथे म्हणत असतील की नाही आमचं ठरलेलं आम्ही असंच राहणार, पण मग हे ठीक आहे, त्यांना तो म्हणणं, तो त्यांचा अधिकार आहे, तो त्यांना इथे म्हणणं भाग आहे.
पण हे नाकारून चालत नाही. पण यातून शेवटी अंतिमतः नुकसान त्यांच्या स्वतःच्या मतदाराचं होत असतं अशा प्रकारच्या गोंधळाच्या परिस्थितीमुळे. आणि सातत्याने राहते. एखाद्या वेळी घटना घडली, मी समजू शकतो एखादी घटना घडली, पण जर सातत्याने अशा बातम्या येत असतील, अस्वस्थता आहे, दिशा स्पष्ट नाही, गोंधळ आहे, कोणा म्हणतं इकडे जावं, कोण म्हणतं तिकडे जावं, याचा अर्थ निश्चित काहीतरी गडबड आहे. ती आपण स्वीकारून त्याच्यावरती सोल्युशन शोधलं पाहिजे. शरद पवार गटाने तुमचं ते सोल्युशन शोधायचंय. काय जरा सांगा ना, तुम्ही सुचवा ना नाही, त्यांना थोडं सोल्युशन. काय करायला पाहिजे त्यांनी? तुमच्यासोबत नाही, यायला आम्ही- पाहिजे, राष्ट्रवादी सोबत जायला पाहिजे, की विरोधातच बसायला असं आहे पाहिजे? असं आहे, शरद पवार हे देशातले अत्यंत कसलेले राजकारणी आहेत. हा. आणि त्यामुळे त्यांना काही सोल्युशन कोणी द्यावं असं काही अजिबात त्याच्यामध्ये नाही. त्यांनाही कुठल्या दिशेला जायचं आहे त्यांच्या मनात स्पष्ट असेल. कदाचित वातावरण निर्मिती ते करत हा, असतील. ही पुढच्या काळात वातावरण ते चित्र दिसेल आपल्याला. बरं, ठीक आहे. श्रीमंत माने सर, तुम्ही म्हणालात की पवार साहेबांसाठी आत्ता या घडीला निर्णय घेणं तितकं शक्य नाहीये. ते म्हणतायत वातावरण निर्मिती करावी लागेल, वातावरण निर्मिती व्हावी लागेल. पण आत्ता काही इतक्यात कुठल्या राजकीय निवडणुका, मोठ्या निवडणुका नाही आहेत. पण जर पक्षाचं अस्तित्व टिकवायचं असेल तर आपल्याला अशा प्रकारचा निर्णय घ्यावा लागेल. हा एक प्रकारचा जो पक्षांतर्गत दबाव गट आहे असं वारंवार बातम्यांमधून समोर येतंय, तो दबाव गट हा जास्त हावी होऊ शकतो का पुढच्या काळामध्ये? किंवा पक्ष टिकवण्यासाठी हा निर्णय घेतला असं त्यांना एक कारण मिळू शकतं का? नाही, मी त्याचं कारण तुम्हाला सांगतो की राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसाठी पवार आडनाव हे खूप महत्वाचं आहे. आणि त्यामुळं आता हा गट काही हावी होऊ शकेल असं मला वाटत नाहीये. मी जे म्हटलं की जे आता त्यांना हा निर्णय घेणं अवघड आहे या पद्धतीचा, तो याच्यासाठी म्हटलं की आत्ता देशातलं राजकारण गेल्या काही वर्षांमध्ये, म्हणजे अलीकडच्या 2 वर्षांमध्ये, 3 वर्षांमध्ये, आणि विशेषतः आता 5 राज्यांच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं प्रादेशिक पक्ष आणि विशेषतः वेस्ट बेंगॉलमध्ये किंवा बिहारमध्ये ज्या पद्धतीनं प्रादेशिक पक्षांना जी घसरण सुरू झाली आहे, तर त्याच्यामुळं देशाचं राजकारण जे आहे ते आता बऱ्यापैकी, म्हणजे ते तसं 2024ला पण बायपोलरच होतं, परंतु ते अलायन्सच्या पातळीवरती होतं. आता ते राष्ट्रीय पक्षांच्या पातळीवरती बायपोलर होत आहे. आणि त्यामुळं आता मोठ्या प्रमाणावर सूर असा आहे की जे मूळ काँग्रेसमधून बाहेर फुटलेले आहेत त्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. भाजपशी जर तुम्हाला फाईट करायची असेल, भाजपशी लढायचं असेल तर, जे अगदी तृणमूल काँग्रेस पासून ती सुरुवात झालेली आहे. आणि पण ती तयारी किती लोकांची आहे हा पण मुद्दा आहे ना सर. नाही, काय झालंय माहितीये का की प्रादेशिक अस्मिता जपणारे जे राजकीय पक्ष आहेत, म्हणजे त्याच्यात अगदी राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट सुद्धा आहे. कारण काय झालं की काँग्रेसच्या दरबारी राजकारणाला आणि काँग्रेसच्या एक चालकांवरती अशा पद्धतीच्या राजकारणाला कंटाळून हे सगळे बाहेर पडलेले आहेत. आणि त्यामुळं ते आत्ता ज्यावेळेला वैचारिक लढाई ज्यावेळेला टोकाला चाललेली आहे त्यावेळेला हे बायपोलर पॉलिटिक्स जे उभं राहतंय त्याच्यामध्ये शरद पवार साहेबांसारख्या माणसाला हे आपल्यासारख्यांनी वेगळं सांगण्याची गरज नाहीये, त्यांना ते चांगलं कळत आहे. आणि त्यामुळं त्यांना राष्ट्रीय पातळीवरती अशा पद्धतीचा एखादा रोल प्ले करायचा असेल किंवा आहे, आणि म्हणून हा निर्णय घेणं त्यांना इतकं सोपं नाही. मी यासाठीच म्हटलं, कारण एनडीएकडे जाणं, भाजप सोबत जाणं किंवा म्हणजे त्याच्या अगोदरची गुंतागुंत आपण चर्चा केलेलीच आहे. 2 गट जोपर्यंत एकत्रित येत नाहीत तोपर्यंत निर्णय घेऊ शकत नाही. माने सर, मी आपल्याला थोडंसं थांबवतो. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रियाताई सुळे स्वतः आता आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. ताई, खूप स्वागत आहे तुमचं. थोडी स्पष्टता येणं खूप गरजेचं आहे की पक्षाच्या मनात नेमकं काय आहे आणि पक्षाच्या अंतर्गत नेमकं काय आहे, काय सुरू आहे. खरंच एनडीएच्या सोबत जाण्याचा काही विचार आहे का? मी काही एकतर माझी मन की बात मी तुम्हाला सांगावं असं मला महत्वाचं वाटत नाही एक, पण मी माझं नाव या डिबेटमध्ये घेतलं. मला तुम्ही एक ज्येष्ठ पत्रकार आहात असं मला वाटत होतं. तुम्ही असा उल्लेख केला की मी म्हणले की मी 21 वेळा विनोद तावडेंना भेटले. तुम्हाला थोडीशी माहिती देते की या देशामध्ये एक संसद आहे, त्या संसदेमध्ये पार्लमेंट आहे, संसद भवन आहे, त्याच्यामध्ये जॉईंट पार्लमेंटरी कमिटीज असतात. त्या कमिटीज मध्ये या देशाचं माझं भाग्य आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचा आशीर्वाद की 4 जॉईंट पार्लमेंटरी कमिटीज मध्ये मला काम करायची संधी मिळाली. आणि त्या 4 जॉईंट पार्लमेंटरी कमिटीज मध्ये सगळ्या पक्षाचे लोक असतात आणि पक्षाच्या लोकांशी चर्चा करून देशाची धोरणं ठरवली जातात. जी कुठल्याही पक्ष नसतो, देशाचं हित
केंद्रबिंदू ठेवून आम्ही निर्णय करतो, ज्याला इंग्रजीत पॉलिसी मेकिंग म्हणतात. त्याच्यामुळे त्या पॉलिसीमध्ये ना भारतीय जनता पक्षाचा विचार ना काँग्रेसचा विचार असतो. ती मोठी पॉलिसी देशाच्या हिताची असते. उदाहरण तुम्हाला सांगते, ऑपरेशन सिंदूर. जेव्हा ऑपरेशन सिंदूर झालं तेव्हा जेव्हा हल्ला झाला भारतावर, तेव्हा आदरणीय पवार साहेब हे पहिले देशाचे नेते होते जे म्हणाले की सगळे मतभेद, राजकीय मतभेद बाजूला, भारतावर जर हल्ला असेल तर आम्ही सरकारच्या बाजूने उभं राहणार. आणि त्यानंतर काँग्रेसचेही आपण आभार आणि कौतुक केलं पाहिजे की काँग्रेसनेही निर्णय घेतला की आम्ही सरकार बरोबर उभं राहणार, कारण का देशाचा ऐक्याचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न आहे. तेव्हा आम्ही सगळे मतभेद बाजूला ठेवून ऑपरेशन सिंदूर, पेहलगामच्या आपला हत्या जेव्हा झाली पेहलगामला, त्याच्यानंतर जगभर आम्ही भारताची वाचून 50 खासदार जगभर फिरलो. ते देशाच्या ताई, माझं म्हणणं हेच आहे की तुमचा भाजपच्या सोबतचा संवाद खूप चांगला आहे. तुमचा भाजपच्या सोबतचा संवाद खूप चांगला आहे. मी हेच, माझा सगळ्यांशीच संवाद चांगला आहे, कारण का मी लोकशाहीवर विश्वास ठेवणारी आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर प्रेम करणारी, निष्ठा करणारी एक भारतीय नागरिक आहे. पण ही एका राजकीय नव्या नात्याची नांदी होऊ शकते भविष्यात. अर्थातच हा संवाद झालेले नाही, संवाद म्हणजे नातं नाही. प्रत्येक मित्र असतो त्याच्यावर आपण नातं जोडायला जात नाही, ती मैत्री असते. आणि हे संस्कार आमच्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी केले. चव्हाण साहेबांनी नेहमी सांगितलं की विरोधक असला तरी तो शत्रू नसतो. एका सशक्त लोकशाहीमध्ये संवाद असलाच पाहिजे, म्हणून ती लोकशाही आहे, नाहीतर ती दडपशाही नसती का? पण आपल्या पक्षातल्या काही खासदारांचं आणि आमदारांचं असं म्हणणं आहे, मतप्रवाह आहे की आपण सत्तेच्या सोबत गेलो तर आपल्या मतदारसंघाचा विकास होईल, म्हणून आपण सत्तेसोबत गेलं पाहिजे. या मतप्रवाहाच्या बद्दल आपलं काय म्हणणं आहे? माझ्या कानावर आजपर्यंत अशी कुठलीही चर्चा आलेली नाही. तुमचे जे सोर्सेस आहेत ना ते कोण आहेत हे जरा चाचपणी करा, कारण का राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार ह्याच्यात अशा कुठल्याही चर्चा कालही नव्हत्या आणि आजही माझ्या कानावर आलेल्या नाहीत. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद ताई, तुम्ही बोललात त्याबद्दल. पण एक सांगायला हवं निश्चितपणे की सत्तेत जाण्याच्या याच मुद्द्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली होती, मोठी फूट पडली होती, हेही तितकंच खरं आहे. त्यामुळे ही राजकीय चर्चा सातत्यानं घडत असते. पण सर, तुमचं म्हणणं पूर्ण करा. ताईंनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली. माने सर, तुमचं पूर्ण करा प्लीज, मी थांबवलं तुम्हाला. मी आता तेच म्हणत होतो की देशाचं राजकारण ज्यावेळेला अशा पद्धतीनं बायपोलर होतंय त्यावेळेला शरद पवार साहेबांसारख्या नेत्यांनी राष्ट्रीय पातळीवरती त्यांच्याकडे खूप महत्वाचा रोल येऊ शकतो आणि त्याची त्यांना पूर्ण जाणीव आहे. आणि त्यामुळं योग्य तो निर्णय ते घेतील. आपण जी चर्चा करतो आहोत की अशा पद्धतीचा दबाव अंतर्गत, पक्षांतर्गत वगैरे, तर मला असं वाटत नाही. मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे त्याच्यापेक्षा जास्त मोठी गुंतागुंत जी आहे ती दोन राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणामध्ये आहे. आणि जोपर्यंत तो निर्णय होत नाही तोपर्यंत भाजप सोबत जायचं की काँग्रेस सोबत जायचं वगैरे हा निर्णय होणार नाही, असं या संदर्भातला माझा मुद्दा आहे. आणि दुसरा शेवटचा मुद्दा आता सुप्रियाताईंनी जो सांगितला तो आहे, हे विकास नावाचं जे प्रकरण आहे ना ते आपण पाहिलेलं आहे, म्हणजे आता त्या ऑपरेशन टायगरच्या निमित्तानं वगैरे, तर ते सांगण्यासाठी खूप छान पैकी आहे. फक्त ते लोकांना किती पटतंय हे जरा संशय, याच्याबद्दल संशय आहे. खरंय, बहाणा आहे असं अनेकांना वाटत असतं ते. पण ठीक आहे, त्याचे राजकीय परिणाम आणि ह्या सगळ्याबद्दल निवडणुकीच्या मध्ये कळेल की जे सांगून जात आहेत विकासासाठी ते जनतेला किती आवडलं की नाही ते नंतर कळेल. पण एक आहे की महाराष्ट्राच्या राजकारणातलं जे संभाव्य वादळ म्हटलं जातंय, एक नवा राजकीय भूकंप म्हटला जातोय, तो भूकंप खरंच होणार की शमणार याचं उत्तर सुद्धा काळाच्या उदरात दडलेलं आहे. पण आपण मात्र त्याकडे लक्ष ठेवून राहूया, आपले सोर्सेस सुद्धा चेक करत राहूया. तुर्तास धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे, तुम्ही या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल. बघा प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे. जेव्हा आपण प्रेक्षकांना हा प्रश्न विचारला की राष्ट्रीय पक्षांच्या सोबत जाण्याशिवाय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे पर्याय उरलेला नाही असं वाटतं का, तर 76% लोकांना वाटतंय होय, तर 24% लोकांना नाही असं वाटतंय. बघूया त्यांच्या समोरच्या पर्यायांच्या बद्दल कुठला पर्याय ते निवडतात, सत्ता की विचार. बडे मुद्द्याच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.